मित्रांनो, जूनमध्ये पावसानं दगा दिलाय, पण जुलै सुरू होताना अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. काही भागात जास्त तर काही भागात थोडा का होईना पाऊस झालाय, पण पावसाची चिंता पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यामुळं जुलै महिन्यातला पाऊस किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच. त्याचं उत्तर आपण देऊच, पण सध्याची हवामानाची स्थिती आणि हवामानशास्त्र विभागानं दिलेला अंदाज पाहिला तर जुलैमध्येच नंतर पावसाबाबत धोकाही होऊ शकतो. हा धोका कोणता आणि संपूर्ण जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कसं राहील याचा आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी 94% पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं नुकताच दिलाय. पण महाराष्ट्रात काही भागात पाऊस सरासरी गाठू शकणार आहे. हे भाग कोणते आणि संपूर्ण महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण किती राहील हे पाहण्यासाठी आपण हवामान विभागानं दिलेले अधिकृत नकाशेही पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, प्रशांत महासागरातल्या एल निनोचा वाढता प्रभाव आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमकुवत झालेल्या मान्सूनच्या प्रणालीमुळं यंदा मान्सूनचा प्रवास जूनमध्ये रेंगाळला. महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीपेक्षा 47% पाऊस कमी झाला. कोकणात 45% तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात 56% पाऊस उन्हा राहिला. मराठवाड्यात 39% तर विदर्भात 42% पावसाचं प्रमाण कमी राहिलं. जूनच्या शेवटी काही भागात सुरू झालेला पाऊस जुलै सुरू होतानाही टिकला. तरीही नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, सातारा, हिंगोली, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यातला पाऊस सरासरीच्या तुलनेत खूप मागं आहे. मित्रांनो, जुलैमधला पाऊस कधीपर्यंत टिकेल आणि नंतर काय होईल हे पाहण्यासाठी सुरुवातीला एक गोष्ट समजावून घ्या. महाराष्ट्रात मान्सूनच्या 2 शाखा असतात, म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातली शाखा पावसासाठी बाष्प घेऊन येत असतात. अरबी समुद्रातून बाष्प आलं की सुरुवातीला कोकणात जोरदार पाऊस होतो, पण सह्याद्री पर्वतरांग ओलांडताना आणि नैऋत्य दिशेने पुढे जाताना बाष्प काहीसं कमी होत जातं. त्यामुळं पुढं मध्य महाराष्ट्रात कोकणापेक्षा कमी पाऊस असतो. पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किंवा मराठवाड्यात जाईपर्यंत अनेकदा या शाखेतलं बाष्पच शिल्लक राहत नाही. त्यामुळं या ठिकाणी या शाखेतून कमी पाऊस होतो. म्हणजे पाणी वाटपाचा एखादा टँकर कोकणातून निघून मराठवाड्यात येईपर्यंत साहजिकच रिकामं होत जाईल. तसंच हे असतं. पण ही शाखा खूप प्रभावी झाल्यास, म्हणजे बाष्प जास्त असल्यास मराठवाडा आणि पश्चिम विदर्भापर्यंतही पाऊस होऊ शकतो. पण संपूर्ण विदर्भाला मात्र प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरातल्या दुसऱ्या शाखेतून पाऊस मिळतो. ही शाखा प्रभावी झाल्यास विदर्भासह पूर्व मराठवाड्यापर्यंत पाऊस होऊ शकतो. या दोन्ही शाखा एकाच वेळी प्रभावीपणे सक्रिय झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असतो. जूनमध्ये मान्सूनच्या दोन्ही शाखा प्रभावी नव्हत्या. जूनच्या शेवटच्या दिवसात हळूहळू दोन्ही शाखा काही प्रमाणात सक्रिय होत गेल्या. त्याचाच परिणाम म्हणून जुलैच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत संपूर्ण जुलैमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होईल याचं जिल्हानिहाय चित्र आपण सुरुवातीला पाहू. त्यानंतर जुलैचा हा पाऊस किती दिवस टिकेल आणि नंतरचा तो धोका कोणता याचं उत्तर देऊ. जुलैच्या पावसाचं प्रमाण पाहण्यासाठी हवामान विभागाने दिलेला हा देशाचा नकाशा पहा. त्यात पिवळा ते लालसर रंगाच्या भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर निळ्या रंगामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा रंग आहे, पण काही ठिकाणी सरासरी इतका किंवा जास्त पावसाचा निळा आणि हिरवा रंगही दिसतोय. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर जुलैमध्ये अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी संपूर्ण जुलैचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा पूर्व भाग वगळता इतरत्र काही प्रमाणात पाऊस सरासरीपर्यंत जाऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची सरासरी काहीशी कमी राहण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याच्या तुरळक भागातच पाऊस सरासरी गाठू शकतो. कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण जुलैच्या पावसाची सरासरी काही प्रमाणात कमीच राहू शकते. विदर्भात मात्र जुलैमध्ये पावसाच्या सरासरीत काहीसा दिलासा आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी इतका पाऊस तर तुरळक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि गडचिरोली जिल्ह्यात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अनेक भागात संपूर्ण जुलैचा पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमीच राहण्याचा अंदाज आहे. बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही भागातच पाऊस सरासरीच्या जवळ जाऊ शकतो. मित्रांनो, जुलैमध्ये सुरुवातीचे 10 ते 12 दिवस अनेक भागात पावसाचा जोर राहील, काही भागात पाऊस कमी होईल. त्याबाबतचा हा नकाशा पाहिला तर जुलैच्या पहिल्या टप्प्यात जास्त पावसाचा गर्द निळा रंग अनेक भागात आहे, पण त्यानंतरचा शेवटच्या टप्प्यातला हा नकाशा पाहिला तर निळसर रंग गायब होऊन सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा ते लालसर रंग महाराष्ट्रात सर्वत्र दिसतोय. याचाच अर्थ जुलैच्या उत्तरार्धात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होत जाण्याचा धोका सध्या तरी दिसून येतोय. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.